सर्वांचे VSच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. रंगबलिदानाचा त्या तिरंगात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा. जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू राहावा, सदैव चिरायू राहावा. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन, आपला भारतीयांसाठी मानाचा व गौरवाचा दिवस. आपण हा दिवस मोठ्या देशभक्तीने प्रेमाने साजरा करतो. आपला राष्ट्रध्वज स्वतंत्र भारत भूमीवर फडकत असताना चे चित्र आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी आपल्या थोर वीरांनी केला होता त्याग. वंदन करून या तयासी ठेवून त्यांचा मान, त्यांच्या बलिदानाची जाण करू या भारत देशात शत कोटी कोटी प्रणाम. स्वातंत्र्याची पूर्वसंध्या म्हणजे 14 ऑगस्ट. त्या संध्येने हिंदुस्थानाचे भविष्य व विचारांना नवी दिशा दिली व आपल्या भारताचे भविष्य अशा या संध्येबाबत अधिक जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून लाभलेले रवींद्र पाटील सर यांचा आपण परिचय जाणून घेऊयात. सेल्स मॅनेजर ॲग्रिकेम ॲग्रो इंडस्ट्रीज सांगली या येथे नोकरीवर कार्यरत आहेत. इतिहास संकलन समिती महाराष्ट्र प्रांताचे महासचिव आणि इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र प्रांताचे महासचिव आहेत. अशा अनेक सामाजिक कार्यात यांचे मोलाचे योगदान. थोर राज्य सांगून गेले छत्रपती शिवराय, देशाची दिशा आणि दशा अशा अनेक व्याख्याने त्यांची प्रसिद्ध आहेत. बरोबरच काही व्याख्याने प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. धन्यवाद सर, आणि तुमचे शब्द सुमनाने स्वागत करते. नमस्कार. खरं तर स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला काहीतरी सांगण्याच्या अगोदर एक नक्की सांगेन की या देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही तर ते आम्ही महत् प्रयत्नांनी मिळवलं आहे. या देशातल्या अनेक तरुणांनी, देशभक्तांनी आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं. अनेक देशभक्तांनी हौतात्म्य पत्करलं. मग त्यामध्ये चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, बटुकेश्वर दत्त असतील. ही मंगल पांडेपासून सुरू झालेली साखळी खरं तर ही तशी खूप मोठी आहे. या सर्वांच्या आयुष्याच्या समिधा या राष्ट्राच्या यज्ञामध्ये पडलेल्या आहेत. आणि मग हे सगळं होत असताना या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं, पण आम्ही 75 वर्ष पार पाडत असताना सुद्धा काही गोष्टींचा आजही विचार करायला लागेल. खरं तर प्रामुख्याने 75 वर्ष पार करत असताना आम्ही आमचं स्वातंत्र्य अबाधित आहे का हाही एक विचार करावा. या देशाची आर्थिक नीती अबाधित आहे का, संरक्षण या विषयामध्ये आम्ही किती सबळ आहोत, आणि सर्वात महत्त्वाचं की या देशामध्ये जी शिक्षणाची गंगोत्री वाहते आहे त्या शिक्षणाच्या गंगोत्रीच्या बाबतीत आम्ही किती सक्षम आहोत याचाही एकदा आपण नक्की विचार केला पाहिजे. खरं तर या देशामध्ये 14 ऑगस्ट 1947 साली रात्री 11:59 पाकिस्तानच्या स्वतंत्रतेवरती सह्या झाल्या, करारावरती सह्या झाल्या. आणि त्यानंतर मग भारताच्या स्वातंत्र्याच्या करारावर सह्या झाल्या. पण या सह्या करत असताना लॉर्ड माउंटबॅटनला 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न असा होता की या देशाच्या अस्तित्वाविषयी तुम्हाला काय वाटतं, आणि दुसरा प्रश्न होता की या देशाच्या भवितव्याविषयी ब्रिटिशांना काय वाटतं. तर लॉर्ड माउंटबॅटनने जे उत्तर दिलं ते उत्तर असं आहे की जोपर्यंत या देशामध्ये ब्रिटिशांनी दिलेल्या सोयी आणि सवलती या देशातल्या लोकांना भावतात तोपर्यंत या देशाचं खूप काही भलं होईल असं नाही. आणि दुसरं असं उत्तर होतं की जोपर्यंत या देशामध्ये मेकॉलेनं लावलेली शिक्षण पद्धती आहे, म्हणजे 10+2+3+2 ही जोपर्यंत भारतातल्या लोकांना भावते आहे तोपर्यंत या देशाचं खूप काही भलं आणि बरं होईल
हे मला वाटत नाही. खरं तर काय केलं मेकॉलेनं हाही एकदा विचार करायला हवा. खरं तर मेकॉले आला 1835मध्ये भारतामध्ये, आणि या भारतामध्ये पहिली एक शाळा सुरू झाली ती झाली 1811मध्ये. पण ज्यावेळेस 1811मध्ये शाळा सुरू झाली त्यावेळेस या देशामध्ये 75,000 गुरुकुलं अस्तित्वात होती. मग त्या गुरुकुलांमध्ये शिक्षण दिलं जात नव्हतं का? त्या गुरुकुलांमधलं शिक्षण या देशासाठी सक्षम आणि प्रबळ नव्हतं का? त्या गुरुकुलांमधलं शिक्षण या देशातल्या नागरिकांसाठी चांगलं नव्हतं का? याचा विचार न करता त्याच्या अगोदर मेकॉलेने एक सर्वे सुरू केला. मेकॉलेनं जो सर्वे केला त्याच्यामध्ये तो स्पष्टपणे असं म्हणतो की जर आम्ही या देशाला गुलाम करायचं असेल तर या देशाची शैक्षणिक स्थिती आम्हाला पूर्णपणे बदलायला लागेल. आणि त्याने हळूहळू तसा प्रयत्न करायला सुरुवात केली आणि तिचं मूर्तिमंत रूप 1835मध्ये त्याने आपल्यासमोर ठेवलं. ते 10+2+3+2च्या रूपाने आपण ते पाहतो आहोत. खरं बघताना शिक्षण क्षेत्र हा विषय जोपर्यंत या देशामध्ये आम्ही आमच्या व्यवसायाभिमुख शिक्षण देत नाही तोपर्यंत कदाचित या शिक्षणाचा आम्हाला किती उपयोग आहे हे सांगता येत नाही. खरं सांगायचं तर आज 75 वर्षामध्ये आम्ही प्रवास करतो, 75 वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतो. पण 75 वर्षामध्ये पदार्पण करत असताना डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा आपण कधीतरी एकदा विचार केला पाहिजे की नाही, हाही एक मोठा विचार समोर येतो आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं होतं की जोपर्यंत या देशामधला माणूस हा प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय होत नाही तोपर्यंत हा देश प्रबळ आणि सक्षम होत नाही. म्हणजे खरं सांगायचं तर हिंदू समाज जो आहे तो हिंदू समाज प्रथमतः जातीपातीमध्ये विभागला गेला. दुसऱ्यांदा तो समाज प्रांत आणि भाषावर विभागला गेला. तो कुठेतरी शेवटी का होईना पण तो भारतीयत्वावरती आला. पण या देशामध्ये अजून एक समाज आहे तो प्रथमतः आणि अंतिमतः कधीही भारतीय होऊ शकत नाही, हे बाबासाहेबांनी त्याच वेळेस नमूद आणि सांगून ठेवलं होतं. बाबासाहेब असंही म्हणतात की ज्यावेळी या देशामध्ये धर्माच्या आधारावरती फाळणी होणारच आहे तर मग पूर्णपणे त्या धर्माची लोक त्या राष्ट्रामध्ये जाऊन अस्तित्व का उभं करत नाहीत. पण कदाचित या देशातल्या तथाकथित सत्ताधीशांना ते मान्य नसावं आणि म्हणून की काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहजपणे बाजूला पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणतात? खरं तर अगदी स्पष्ट सांगायचं तर चरखा चला के आज़ादी नहीं मिली है हमें. असेंब्लीमध्ये आम्हाला त्यासाठी बॉम्ब फोडायला लागला आहे. मदनलाल धिंगराला त्यासाठी जनरल डायरची हत्या करायला लागली आहे. चाफेकरांना सँडर्सचा वध करायला लागला आहे. 1942मध्ये ज्यावेळेस संपूर्ण जगाचा इतिहास बदलत होता त्यावेळेस ब्रिटिशांना कळून चुकलं होतं की जर आम्ही आता या देशाला स्वातंत्र्य दिलं नाही तर कदाचित ब्रिटिशांना या देशामधून अपमानित होऊन परत जावं लागणार आहे. आणि म्हणून की काय 42पासून मग क्रांतीचं एक नवीन नाटक उभं केलं गेलं. म्हणजे मी थोडं स्पष्टच बोलतो की उचलले तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. मीठ उचलल्यानं स्वातंत्र्य मिळालं नाही. तर या देशामध्ये 1942च्या अगोदर जी काही सशस्त्र क्रांती सुरू झालेली होती, मग नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, मदनलाल धिंगरा असतील, भगतसिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील, याचं लोण 1857च्या उठावामध्ये झालेलं होतं. मंगल पांडे असेल, झाशीची राणी असेल, तात्या टोपे असतील, मैनावती असेल, या सगळ्यांनी मिळून एक नवीन उठाव सुरू केलेला होता. तो स्वातंत्र्य संग्रामाचा पहिला प्रयत्न अपयशी झालेला होता आणि त्या अपयशी झालेल्या प्रयत्नामधून या देशाची मानसिकता ही गुलामगिरीची कशी होईल असा प्रयत्न सातत्याने ब्रिटिशांनी केला. आणि त्याचं फळ म्हणून आम्हाला 42मध्ये कुठेतरी चले जावची चळवळ सुरू केली आणि म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं.
असं दाखवण्याचा एक प्रयत्न झाला. खरं तर ते तसं नाही आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की 1942 ते 45च्या दरम्यान या देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं होतं, पण ते मिळालं नाही. त्याची कारणं वेगळी आहेत. 1945मध्ये दुसऱ्या महायुद्धाचा विस्फोट झालेला होता. जपानमध्ये बॉम्बस्फोट झालेले होते. मित्रराष्ट्र आणि शत्रुराष्ट्र यांचं वैर टोकाला पोहोचलेलं होतं आणि म्हणून मग ब्रिटिशांनी काही काळ थांबून तो विषय मार्गी लावावा असा विषय त्यांच्या डोक्यात होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की जर 42ची क्रांती झाली नसती तरीसुद्धा ब्रिटिशांनी आपल्याला हे स्वराज्य दिलंच असतं. पहिला विषय. दुसरा विषय, स्वातंत्र्यवीर असं म्हणतात, सावरकर असं म्हणतात की रणवीर स्वातंत्र्य कोणा मिळालं, जोपर्यंत आम्ही पराक्रम करत नाही तोपर्यंत आम्हाला आमचं स्वराज्य कधीच मिळत नाही. हा जगाचा इतिहास आहे. अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं तर इस्रायलनं 1948मध्ये स्वतंत्र होऊनसुद्धा स्वतःच्या जीवावरती, स्वतःच्या अस्तित्वावरती जे काही स्वतःचं नाव उभं केलं त्याला फक्त आणि फक्त इस्रायलच्या जनतेचं समर्पण आणि इस्रायलच्या जनतेची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा कामात आलेली आहे. खरं तर 1947मध्ये देश स्वतंत्र झाला खरा, पण त्याच्या अगोदर आमच्या शैक्षणिक संस्थेचा जो बट्ट्याबोळ झालेला होता, आमच्या शैक्षणिक संस्थेचं, आमच्या शैक्षणिक यंत्रणेचं जे काही नुकसान झालेलं होतं ते तथाकथित नुकसान कधीही कुठेही भरून येण्यासारखं नव्हतं. आणि म्हणून की काय, आम्हाला जो काही आज देशाचा इतिहास शिकवला जातो तो देशाचा इतिहास आम्हाला विकृत पद्धतीने शिकवला गेला. अगदी खरंच सांगायचं तर मॅक्स मुलर जी हिंमत करतो, काय म्हणतो मॅक्स मुलर? मॅक्स मुलर असं म्हणतो की हिंदू राष्ट्राला कुठल्याही प्रकारचा एकत्रित असा इतिहास नाही. भारत हा अखंडित राष्ट्र आहे. तो छोट्या छोट्या भाषा प्रांतावर रचनेने मढलेला आहे. आणि म्हणून मग मॅक्स मुलर एवढं म्हणायची हिंमत करतो. मेकॉले या देशामध्ये पुढची असंख्य वर्ष गुलामांच्या पिढ्या कशा जन्माला येतील याची तजवीज करून ठेवतो. आणि दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना सहजपणे बाजूला ठेवलं जातं. एक छोटंसं उदाहरण सांगतो. भारताला स्वतंत्रतेसाठी काही दिवस बाकी होते आणि पश्चिम बंगालमध्ये सुरावर्दी खान आणि महात्मा गांधी यांच्या काही चर्चा सुरू होत्या. आता सुरावर्दी खान कोण? तर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, सुरावर्दी खान आणि गांधी हे एकदा बसलेले होते आणि पटेलांनी सहज गांधींना सांगितलं की बापू आता सुरावर्दीला सांगावं की तू आता तुझ्या देशामध्ये जायला मोकळा आहे. तर खरं तर बापूंनी असं म्हटलं, महात्मा गांधींनी असं वाक्य वापरलं की सुरावर्दी खान हा खरा देशभक्त आहे. सुरावर्दी खानामुळे या देशाला काही धोका नाही. आणि अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं म्हणलं तर पुढच्या काळामध्ये अगदी लवकरच त्या सुरावर्दी खानानं नौखालीमध्ये दंगल घडवून आणले आणि नौखालीच्या दंगलीचे काय परिणाम झाले हे मी तुम्हाला सांगू नये. खरं तर या देशाच्या सीमा तलवारीच्या रेषेने आखायच्या असतात हे आम्ही विसरून गेलो. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर पुन्हा एकदा असं म्हणतात, राष्ट्रभक्तीवरती सावरकरांचं ते विधान आहे की एका तेलाच्या पिपामध्ये जर तुम्ही तुमचा पूर्ण हात बुडवला आणि तोच हात तिळाच्या पोत्यात टाकला तर त्या हाताला जेवढी तिळी लागेल तेवढीसुद्धा राष्ट्रनिष्ठा ह्या दुसऱ्या समाजामध्ये नसेल, असं परखड बोलणं सावरकरांचं. खरं सांगायचं तर स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरसुद्धा आमचं मानसिक, ऐतिहासिक खच्चीकरण जर होत असेल तर ते दुर्दैव आहे. मी पुन्हा एकदा असंच म्हणेन की जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये पडलेल्या बॉम्बस्फोटामुळे बेचिराग झालेला जपान फिनिक्स म्हणून उभारी घेतो. अनेक वर्ष अत्याचार झालेला इस्रायल जगाच्या पाठीवरती स्वतःचं अस्तित्व उभं करतो. पण आम्ही निव्वळ आमच्या शैक्षणिक धोरणामुळे जर मागे पडत असू तर मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. खरं तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जो काही स्तुत्य उपक्रम सुरू आहे त्या स्तुत्य उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना थोडंसं परखड विश्लेषण आहे, ते सगळ्यांनी केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. ते सगळं परखड विश्लेषण समजून घेत असताना देशाला कुठेतरी सद्यस्थितीमध्ये येण्याची गरज आहे, सद्यस्थितीमध्ये विचार करण्याची गरज आहे, हेही आम्ही एकदा समजून घेतलं पाहिजे. हे सगळं करत असताना तमाम भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच म्हणेन की आम्हाला स्वातंत्र्य कोणी दिलं नाही आहे, आम्ही ते मिळवलं आहे.
ये आज़ादी हमें किसी ने खैरात में नहीं दी हुई है, हे आम्ही आमच्या मेहनतीनं, आमच्या समिधेनं, आमच्या कष्टानं, आमच्या स्वपराक्रमानं, आमच्या आयुष्याचा होम करून, आमच्या आयुष्याच्या समिधा या राष्ट्रयज्ञामध्ये वाहून आम्ही स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू सर. धन्यवाद. आमची टीम म्हणजेच VS या संस्थेला आपण जुळलात आणि नेहमी आम्हाला तुमच्या मार्गदर्शन लाभेल अशी अपेक्षा करते सर. आपल्या भारताला विकास शिखरावर पोहोचवण्यासाठी आपल्या युवा पिढीला पुढाकार घ्यायला हवा. असेच नवनवीन कार्यक्रम आपण घेत अशाच नवनवीन उपक्रमांमध्ये जोडण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमामधून रजा घेते.